नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लाखोंचे मोर्चे, तेही मूक. टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता. मात्र मराठा समाजाच्या मनातली अस्वस्थता राजकीय वर्तुळाच्या मनात धडकी भरवणारी होती. 58 मूक मोर्चे, गुंतागुंतीची राजकीय, सामाजिक आणि कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिलं. शिक्षणात 12% आणि नोकऱ्यांमध्ये 13%. याचा फायदा गेल्या 2 वर्षात हजारो मुलांना झाला. पण हायकोर्टात टिकलेल्या कायद्याला काही जणांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि मोठ्या कायदेशीर वाद प्रतिवादानंतर सुप्रीम कोर्टानं कायदा रद्द केला. समोरचं जेवणाचं भरलेलं ताट कुणीतरी काढून घ्यावं अशी अवस्था मराठा समाजातील तरुणांची झाली आहे. पण आता कायदा रद्द झाल्यानंतर पुन्हा आरक्षणासाठी नव्यानं कंबर कसावी लागणार आहे. पुढे काय, हा मोठा प्रश्न आहे आणि यावरच चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत राज्याचे माजी महाधिवक्ता आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे, मराठा आरक्षणासाठी गेली अनेक वर्ष झटणारे विनोद पाटील, सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळीचे डॉक्टर अनिल लद्दड, ॲडव्होकेट प्रशांत केंजळे आहेत आणि माजी खासदार आणि आरक्षण विषयक प्रश्नाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड सुद्धा आपल्यासोबत असणार आहे. पण त्याआधी नेमकं आज सुप्रीम कोर्टात काय झालं आणि त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया काय उमटल्या ते पाहूया. मूक मोर्चे, गुंतागुंतीची कायदेशीर प्रक्रिया आणि जनमानसाच्या रेट्यानंतर मिळालेलं आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानं रद्द झालं. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या मराठा आरक्षणासाठीच्या शिफारशी स्वीकारार्ह नसल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलं. तसंच 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यासही मनाई केली. आत्ताच्या सरकारनं त्याच्यासमोर ज्या काही बाबी मांडल्या त्या मांडत असताना कुठेतरी समन्वयाचा अभाव आम्हाला पाहायला मिळाला. 2-2, 3-3 वेळा वकिलांना आमच्याकडे माहितीच आली नाही असं सांगावं लागलं, आम्हाला इन्स्ट्रक्शन्स नाही असं सांगावं लागलं आणि त्या माहितीअभावी केस ॲडजन करावी लागली. एकूणच समन्वयाचा मोठा अभाव हा पाहायला मिळाला. आपण योग्य प्रकारे कोर्टाला पटवून देऊ शकलो नाही. कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रभरात संताप बघायला मिळाला. पुणे, पंढरपूर, मुंबईत तरुणांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. तोवर वर्षावर सरकारनं खलवतं करून पुढची रणनीतीही स्पष्ट केली. पण त्यातही भाजपच्या भूमिकेवर बोट ठेवण्यात आलं. 102 घटना दुरुस्ती 14 ऑगस्ट 2018 झाल्यानंतर राज्याला अधिकार राहिलेले नाहीत बॅकवर्डनेसच्या संदर्भामध्ये सिद्ध करण्याच्या बाबतीमध्ये. असा कायदा करणे, असा अधिकार राहिलेला नाही हे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये निक्षूळ सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे फडणवीसांनी आपल्याला आज जे केलेलं आहे ते म्हणजे एकतर सभागृहाची दिशाभूल केली आणि आज फसवणूक करतायत. 102व्या घटना दुरुस्तीच्या आधीचा कायदा असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय, तर ही बाब कोर्टानं नाकारल्याचं सरकार म्हणतंय. आता आरक्षणाचा कायदा पूर्णतः रद्द झालाय. मराठा समाज अस्वस्थ आहे आणि सरकारची कसोटी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचं पुढे काय, हाच यक्ष प्रश्न आहे. आणि त्याच प्रश्नाचं उत्तर काय, यावर आपण चर्चा करणार आहोत आजच्या माझा विशेषमध्ये. आणि हा यक्ष प्रश्न घेऊनच आपण चर्चेला सुरुवात करतोय. आपल्यासोबत श्रीहरी अणे आहेत. मी अणे सरांकडे सुरुवातीला जाईन. अणे सर, आता आपलं जे आरक्षण अडकलं म्हणा किंवा रद्द झालं, सुप्रीम कोर्टाने जो कायदा स्ट्रक डाऊन केला, त्याची मुख्य कारण काय वाटतात तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट, आपण नेमके कमी कुठे पडलो? मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सुप्रीम कोर्टाने या कायद्याला रद्द करण्यामध्ये 2 प्रमुख बाबी त्यांच्या समोर धरलेल्या आहेत. एक म्हणजे 50% पलीकडे तुम्ही आरक्षण देऊ शकता का, आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं की नाही देता येत. आता ह्याचा आणि महाराष्ट्रात काय घडलं याचा संबंध आहे आणि मी तुम्हाला सांगेनच. दुसरी गोष्ट जी सुप्रीम कोर्टापुढे आली आणि ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं ती म्हणजे ही की तुम्हाला एखाद्या नवीन क्लासला ओबीसी म्हणून जर म्हणायचं असेल तर राज्याला हे स्वतःहून म्हणता येत नाही. त्यांना त्याच्याकरता राष्ट्रपतींची मोहर लागते. थोडक्यात राज्यांनी रेकमेंड करावं आणि राष्ट्रपतींनी त्याला हो म्हटलं तर मग त्या क्लासला ओबीसी म्हणता येईल. ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास हे आपण बोलताना बोलतो,
बरोबर. घटनेच्या कक्षेत सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असा वापर आहे. त्याच्यामुळे अदर बॅकवर्ड क्लासमध्ये अनेक कारणं असू शकतील, पण तो सोशली बॅकवर्ड आहे का आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे का, असे दोन रिक्वायरमेंट्स घटनेमध्ये सुप्रीम कोर्टाने मांडलेले आहेत. ते डिक्लेअर करण्याचा अधिकार आता सरकारच्या रेकमेंडेशनवर प्रेसिडेंटला दिला गेलेला आहे. हे दोन मुख्य मुद्दे पुढे आले. एक अजून मुद्दा क्लिअर करतो आणि मग थांबतो. महाराष्ट्र सरकारचं म्हणणं हे हायकोर्टात ग्राह्य करण्याचं ते असं होतं की तुम्हाला जर का रिझर्वेशन करायचं असेल काही विशिष्ट स्थितीमध्ये 50% एक्सीड करता येत. सुप्रीम कोर्ट म्हणालं नाही, करता कदाचित येत असेल पण अशी स्थिती महाराष्ट्रात नाही. बरं. ज्या आयोगांनी ठरवलं की मराठा हे बॅकवर्ड कम्युनिटी आहे त्याबाबत सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की आम्हाला ते पटत नाही, आम्हाला ते ऍक्सेप्ट नाही. बरोबर. ह्या बाबतीमध्ये मॅटर पुढे गेले. नक्कीच, म्हणजे हे दोन महत्वाचे मुद्दे ठरले. खरं तर 50% पुढे जाता येत नाही आणि सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ही जी टर्म आहे ती आपण ऍक्च्युअली राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पाठवायला पाहिजे होती, त्याने ती राष्ट्रपतींकडे पाठवायला पाहिजे होती. ही प्रोसिजर फॉलो केली गेली नाही का? विनोद पाटील, तुम्ही गेली अनेक वर्ष या लढ्याचं नेतृत्वही केलं थोड्या फार फरकाने आणि पाठपुरावा मोठ्या प्रमाणात केला, तर ही प्रोसिजर फॉलो नाही झाली? आणि अभिजितजी, जर आपल्याला स्पष्ट जर सांगायचं तर आज दुपारपासून आपण जर चित्र बघितलं की महाविकास आघाडीच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोघांच्या वतीने एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण केलं जात आहे. महाविकास आघाडीने आज एक येऊन स्पष्ट केलं की राज्य सरकारला अधिकार नव्हता असा कायदा करण्याचा आणि ते राज्य सरकारला त्यावेळेच्या सरकारने फसवलं. मग आमच्या सरकारला एक प्रश्न पडला की जर राज्य सरकारला त्यावेळेसच्या राज्य सरकारला अधिकार नव्हता तर मग काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने चुकीच्या कायद्यावर का मतदान केलं आणि आमची फसवणूक 2 वर्ष का तुम्ही कॅरी फॉरवर्ड केली? त्याच पलीकडे ज्यावेळेस त्या विरोधी पक्षात होते, आज अशोक चव्हाण साहेबांनी हे महाविकास आघाडी सरकारमध्ये आलं, म्हणजे सरकारमध्ये आल्यावर त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी का स्पष्ट केलं नाही की असा अधिकार राज्याला नाहीये, हा आता अधिकार केंद्राकडे गेलेला आहे, त्याच्यामुळे आपण हे जे करतोय चुकीचं करतोय, हे आरक्षण टिकणार नाही. 2 वर्षापूर्वी मी हा राजकीय प्रश्न म्हणून विचारलेला नाहीये, मी तुम्हाला हा पाठपुरावा करताय म्हणून विचारलं की तुमच्या पण डोमेनमध्ये नव्हतं की अशा पद्धतीची प्रोसिजर आहे आणि ती प्रोसिजर फॉलो केली जात नाहीये, मग ते आधीचं सरकार असो किंवा आताचं सरकार असो? मी तेच सांगतोय मी तेच सांगतोय की आम्ही जो माणूस जो चेअरवर बसेल तो कोणत्याही पक्षाचा असेल, पालक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. आम्ही मागच्यांकडे मागितलं, यांच्याकडे मागितलं. हा जर नव्यानं प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय, कोर्टाची लढाईपर्यंत अगदी कालपर्यंत हा विषय नव्हता. मग प्रश्न आम्हाला एवढाच आहे की जर देता येत नव्हतं मग चुकीचं दिलं का, मग जर योग्य आहे तर ते का टिकलं नाही? हे 2च प्रश्न आम्हाला त्या दोघांना विचारायचे. फार मोठं नुकसान आज ग्रामीण भागातील तरुणांचं झालेलं आहे. अगोदर शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे. 2014 ते 2019 पर्यंतची विद्यार्थ्यांची जॉईनिंग थांबलेली आहे, ऍडमिशन प्रोसेस थांबलेली आहे आणि नव्याने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. या सगळ्यांवर आज या निर्णयाने पाणी फिरलेलं आहे. त्यामुळे आमची विनंती सरकारला व विरोधकांना आहे की दोघांनी एकत्र मिळून याच्यामध्ये काय टेक्निकली करता येईल. न्यायालयामध्ये युक्तिवाद करायचा तो सरकारने केला, आम्ही देखील केला, परंतु हे जे काही बारकावे आज सुप्रीम कोर्टाने वन फाईन मॉर्निंग एक जजमेंट दिलं, कोर्टाच्या विरोधात तर आम्ही भाष्य करू शकत नाही, ते चुकीचंही ठरेल. पण त्याच्यामध्ये पर्याय काय आहे, त्याच्यामध्ये पर्याय सरकारही देत नाही, विरोधी पक्षही आम्हाला पर्याय सुचवत नाही की आता हे झालं याचं उत्तर असं आहे, आपण असं करू. दुपारपासून फक्त पॉलिटिकल ड्रामा या महाराष्ट्रामध्ये. नक्की विनोद पाटील, हाच प्रश्न आपण विचारण्यासाठी आपल्या सोबत 2 विधिज्ञ घेतलेले आहेत. श्रीहरी हाणे यांचा मोठा अभ्यास, आपण त्यांना हा प्रश्न विचारणार आहोत, पण त्याआधी मी ऍडव्होकेट केंजळेंकडे जाईन. केंजळेजी, हे जे मुद्दे उपस्थित झालेले आहेत की सरकारला अधिकार होता किंवा नव्हता इथपासूनचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि मग 102वी घटना दुरुस्ती आणि त्या अनुषंगाने येणारे सगळे प्रश्न आहेत, तर सरकारला अधिकार होता की नव्हता? ऍक्च्युअली काय झालंय, 102nd अमेंडमेंट चॅलेंज झाली महाराष्ट्रामध्ये. याच्या आधी कधी 2018 मध्ये जो 102nd अमेंडमेंट आलेली आहे त्याच्यानंतर त्यामुळं 102nd आर्टिकल 3
ज्याच्यामध्ये अमेंडमेंटचा अर्थ काय हे कुठल्याच केंद्रेजी, तुमचा आवाजाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी टेक्निकल टीम आमची ती दुरुस्त करेल थोड्या सेकंदामध्ये, पण तोपर्यंत मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत हरिभाऊ राठोड आहेत. राठोडजी, तुम्ही अनेक वर्ष आरक्षणाचा अभ्यास करताय, त्याच्याबरोबरल्या लढायाही लढलेल्या आहेत, अनेक ठिकाणी लेखही लिहिलेले आहेत, तुम्ही कायम याच्यावरती भाष्य करत असता. नेमकं आपलं चुकलं कुठे? सरकारनं गेल्या आणि या सरकारनं प्रोसिजर फॉलो केली किंवा नाही केली? कारण ही म्हणजे ही काही राजकीय प्रक्रिया नव्हती, ही कायदेशीर प्रक्रिया होती. याच्यामध्ये प्रोसिजर फॉलो करणं हे अत्यंत महत्वाचं होतं. या ठिकाणी दोन्ही सरकारचं चुकलं आहे. मागच्या सरकारची चूक झाली, त्याही वेळेस मी सांगत होतो, मी 2017 पासून सांगतोय की वेदर द स्टेट गव्हर्नमेंट डिसिजन इज करेक्ट ऑर नॉट, याच्यासाठी मी अनेक वेळा लेख लिहिले. तुमच्या व्हॉट्सअप जर तुम्ही चेक कराल तर ते तुम्हाला मिळेल. म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा 2018 मध्ये हा कायदा पास झाला, त्याच्या आधी जसं अशोकरावांनी सांगितलं की 11 ऑगस्ट 2018 कायदा लागू झाला होता. त्यानंतर 3 महिन्यांनी तुम्ही कायदा पास केला, त्यावेळेस तुम्हाला अधिकार नव्हता. अधिकार आहे की नाही याचं सुद्धा आज खऱ्या अर्थाने क्लॅरिफिकेशन व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही नीट. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की के वेणुगोपाल सांगतात की केंद्राला अधिकार आहे, ते सांगतात, पण तुम्ही काय, म्हणजे सुप्रीम कोर्टाने 5 जजेसनी जिथे आपण त्यांच्या हा इश्यू नेला होता त्यांच्याकडे, कॉन्स्टिट्युशनल बेंच होता, त्याने सांगायला पाहिजे की अधिकार आहे की नाही. मी आधीपासून सांगतो की थोडीशी चूक झालेली आहे संविधान जेव्हा म्हणजे 102 अमेंडमेंटला, आणि मी त्यावेळेस मला बोलवलं होतं राज्यसभेमध्ये, हे मी सांगितलं आहे, रेकॉर्डवर आहे. माझ्याबरोबर अनेक खासदारांनी सांगितलं यू आर गोइंग टू विड्रॉ द पॉवर ऑफ द स्टेट, प्लीज क्लेरिफाय. त्याने नाही आम्ही करत नाही, पण झालेला आहे तो परत. आणि अने साहेबांनी सांगितलं ना, ते सुद्धा चुकीचं आहे. अने साहेबांनी जे सांगितलं सगळ्यांचा गैरसमज हाच आहे. हे जे केंद्र सरकारला अधिकार आहे किंवा राष्ट्रपतीकडे किंवा न्यावं लागतं, हे सेंट्रल लिस्ट साठी आहे. आणि आपण जे मराठांना आरक्षण दिलं, सेंट्रल ओबीसी साठी दिलं नाही, हे राज्याचा अधिकार आहे. त्यामुळे हा संपूर्णतया राज्याचा अधिकार आहे. संविधानात्मक तरतूद अशी आहे की 340 प्रमाणे कुठला समाज बॅकवर्ड आहे हे याचा अधिकार मागासवर्गीय आयोगाला आहे. ओके, मागासवर्गीय आयोगाने ठरवल्यानंतर 16(4) मध्ये, संविधानाच्या 16(4) मध्ये राज्याला अधिकार आहे. जर राज्याला वाटत असेल की एखादा समाज मागासवर्ग आहे तर त्यांना अधिकार, पूर्ण अधिकार आहे, ते चॅलेंज सुद्धा होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपण संविधानात्मक न बघता आपण काहीतरी वेगळे चाललो. आजही जे मान्य आपले काही मंत्र्यांनी जे वक्तव्य केले ते चुकीचे होते. तुम्ही तुमच्याकडे अधिकार असताना तुम्ही सांगता की सेंट्रल गव्हर्नमेंटला अधिकार आहे, हे चुकीचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला अधिकार नाही आहे. 16(4) मध्ये त्यांनी सांगितलं, त्यांनी जे सांगितलं त्यांचं म्हणणं असं की कोर्टाने याच मुद्द्यांवरती तर ते आरक्षण रद्द केलेलं, या मुद्द्यांवरती रद्द केलं असं त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी आणे सरांकडे येतो. आणि सर, आता जे राठोड म्हणताय त्याच्यामध्ये किती तथ्य आहे? आपल्याला अधिकार आहे किंवा नाहीये? ते योग्य आहे, ते बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये वाद जो झाला तो राज्य सरकारकडे अधिकार उरतात का केंद्र सरकारच्यामुळे प्रेसिडेंटकडे अधिकार जातात, हा वाद झाला. राठोड साहेबांनी म्हटलं ते आर्ग्युमेंट मांडण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टापुढे, हायकोर्टामध्ये देखील मांडण्यात आलेलं आहे, मांडल्या गेलं नाही असं नाही. सुप्रीम कोर्टामध्ये 2 न्यायाधीश, जस्टिस भूषण आणि जस्टिस नाझीर, हे म्हणतात राज्य सरकारला पूर्ण अधिकार आहे. पण जस्टिस राव, जस्टिस भट आणि जस्टिस गुप्ता असे 3 न्यायमूर्ती म्हणतात की हे अधिकार राज्य सरकारकडे सीमित प्रमाणात असतात, त्यांना रेकमेंड करायची पॉवर असते आणि रेकमेंडेशनच्या वर पुढील कारवाई ही प्रेसिडेंट करतो. त्याच्यामुळे 3 versus 2 या व्ह्यू मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने क्लिअरली म्हटलेलं आहे की तुम्हाला या बाबतीत राज्य सरकारला सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड नवीन वर्ग निर्माण करायचा असेल
तर तो आधी तुम्ही रेकमेंडेशन पाठवा आणि मग केंद्र सरकार करेल. हे 3 versus 2 झालं. आणि सर मला एक छोटा ब्रेक घ्यायचा आणि त्यानंतर मी केंद्रे आणि लद्दड सरांकडे पण जायचंय मला, पण मला थोडक्यात तुम्ही सांगा की आता या इंटरप्रिटेशनकडे कसं बघायचं. म्हणजे मी एक विद्यार्थी म्हणून किंवा आम्हाला तुम्ही समजून सांगता अशा पद्धतीने सांगा की 3 जजेस म्हणताय की अधिकार आहेत आणि 2 जजेस म्हणतात की अधिकार नाही आहेत. मग ह्याचं इंटरप्रिटेशन करायचं कसं या सगळ्याचं? अधिकार आहे किंवा नाहीये मग आपल्याला, म्हणजे थोडक्यात जर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघायचं तर काय करायचं? नेहमीच हे होतं की आता थेट केशवानंद भारतीपासून ते आताची ह्या केस पर्यंत कॉन्स्टिट्यूशन बेंचेस सगळे एका आवाजात कधीच बोलत नाही. प्रत्येक न्यायमूर्ती स्वतःचं मत मांडतो. सर्वात जास्त न्यायमूर्तींचं मत कोणत्या बाजूनी जातं त्या बाजूला तो निकाल ठरतो. बरोबर. त्यामुळे ह्या मुद्द्यावर जोपर्यंत ह्यानंतर कधीतरी याच्याहून जास्त न्यायमूर्ती हे बरोबर नाही म्हणणार नाही तोपर्यंत हा कायदा असाच राहणार आहे. अच्छा, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आज जो सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आपल्याला अधिकार नाहीयेत, तर ते 3 versus 2 जे आहे जोपर्यंत ते बदलत नाही तोपर्यंत आपल्याला अधिकार नाहीये थोडक्यात सर. जर आपण नुसतं कोर्टातून गेलो तर पार्लमेंटचा अधिकार आहे हे बदलायचा. अच्छा, त्याच्याकरता कॉन्स्टिट्यूशन बदलावी लागेल. म्हणजे त्याच्याकरता देशाला आणून बसवावं लागेल. पण तो वेगळा भाग आहे, तो आजचा नाही. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये काही पर्याय खुले आहेत. ती प्रोसिजर खूप लांब लचक आहे, गुंतागुंतीची आहे, वेळखाऊ आहे, मात्र ती प्रक्रिया करता येणार नाही असं नाही असं सुचवतायत राठोड सर आणि आणे सर. आणि हेच 2 प्रश्न घेऊन आपल्या समोर नेमके काय पर्याय असणार आहेत, आपण याच्यातून कसे पुढे जाऊ शकतो, मराठा समाजाला याच्यातून दिलासा मिळू शकतो का, त्याला किती वेळ लागू शकतो, या सगळ्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. तर मराठा आरक्षण रद्द झालेलं आहे, यक्ष प्रश्न आहे की पुढे काय. आणि आता आपण विचार करत होतो की नेमके काय काय ऑप्शन्स आपल्या समोर असू शकतात. आपण या सगळ्याबद्दल आपल्या दिग्गजांशी किंवा आपले जे अभ्यासक आहेत, विधिज्ञ आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण प्रशांत केंजळे आपल्यासोबत आहेत, जे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत. ते आज सुनावणीला हजर होते. याच्या आधीच्या अनेक सुनावणी त्यांनी बघितलेल्या आहेत. केंजळे सर, तुम्हाला माझा प्रश्न आहे की असा निर्णय येऊ शकतो याची कुणकुण तुम्हाला होती किंवा तुम्हाला वाटत होतं? कारण याच्या आधीच्या सगळ्या सुनावण्या तुम्ही बघितल्यात किंवा त्याचा अभ्यास तुमच्याकडे होता, प्रोसिजर फॉलो केली गेली नाही हे दिसत होतं, तर हाच निकाल अपेक्षित होता खरं? ऍक्च्युअली जेव्हा कोर्टासमोर मांडणी झालेली होती, पहिल्यांदा 3 जज बेंच होतं, ज्यांनी ज्या कोर्टाने स्टे दिला, 3 जज बेंच, त्यातले जे जजेस होते 3 जजेस, तेच 3 जजेस या 5 जजेसचा पार्ट होते. त्याच्यामुळं हे टोटल 5 जजेस पैकी 3 जजेस असे होते की ज्यांनी ऑलरेडी स्टे दिलेला होता मराठा आरक्षणाच्या अगेन्स्ट. त्याच्यामुळं आमचं जे म्हणणं होतं की ऍक्च्युअली हे जे 5 जजेस आहेत, 5 जजेस पैकी जे 3 जजेस अगेन्स्ट आहेत ते बघता हे मॅटर आहे ते लार्जर बेंचकडे जायला पाहिजे. कारण की हा इश्यू जो आहे ना 50% हा खूप मोठा इश्यू आहे. 50% आरक्षण जेव्हा म्हणतो आपण तेव्हा कॉन्स्टिट्यूशन मध्ये 50% कुठेच म्हटलेलं नाहीये. 50% हे फर्स्ट टाइम आलेलं आहे हे 1992 मध्ये इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये. मग जेव्हा इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये जर 50% आलेलं असेल तर आता काळ खूप गेलेला आहे, 30 वर्ष लोटलेली आहेत. तर आता या घडीला ज्या वेळेला ईडब्ल्यूएस आलेला आहे, 10% आरक्षण ईडब्ल्यूएस द्वारा दिले गेलेलं आहे 103rd अमेंडमेंट द्वारा, तेव्हा 50%ची मर्यादा ऑलरेडी ओलांडलेली आहे. असं असताना फक्त तुम्ही राज्याकडनं ही मर्यादा ओलांडली गेली म्हणून तुम्ही हे लिमिट करू शकत नाही. केंद्राकडून ओलांडली गेली त्या घटना दुरुस्तीला स्टे नाहीये. ते मॅटर अजून सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. जे 60% आता जवळपास सगळ्या राज्यांचं 50% ओलांडून गेलेलं आहे. मग त्याच्यामुळं हे ऍक्च्युअली मॅटर लार्जर बेंचकडे जायला पाहिजे होतं. ही आम्ही मागणी केली होती सुप्रीम कोर्टासमोर. पण हा प्रश्न काही एका राज्यापुरता मग मर्यादित राहिला नसता, कारण हा प्रश्न मग अनेक राज्यांसाठीचा पण उपस्थित झाला असता. कारण इतर राज्यामध्ये सुद्धा असे तेलंगणात 62%, आंध्र प्रदेशात 55%, राजस्थानात 54% आरक्षण लागू करण्याचा निर्णय तिथल्या राज्य सरकारने घेतला होता. पण हा जो निर्णय आहे इंदिरा साहनी खटल्याचा, जो एकूण आपल्याकडे जो आधार दिला जातो त्याच्यामुळेच हे पण सगळं तिथं अडकून बसलेलं आहे आरक्षण. आणि हा देशव्यापी निर्णय मग लागू करावा लागला असता हे जर आरक्षण मान्य केलं असतं तर. आपल्यासोबत अनिल लड्डड सर आहेत, जे सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचे प्रणेते आहेत त्या चळवळीचे. सर, आता खूप मोठे प्रश्न निर्माण झालेत. एकतर एज्युकेशनली आपल्याला ज्या संधी उपलब्ध आहेत
त्या संधी आपल्या जात आहेत अशी एक भावना मुलांमध्ये आहे, तरुणांमध्ये आहे. तो मोठा वर्ग आहे आणि त्याच्याप्रती आपल्याला सहानुभूती बाळगणं गरजेचं आहे, कारण आत्ताचा जो कॉम्पिटिटिव्ह जमाना आहे तो पाहता. आणि नोकऱ्यांचा प्रश्न सुद्धा खूप गंभीर आहे, जेव्हा की आपल्याकडे संधी खूप कमी आहेत आणि मुलं खूप जास्त आहेत. तर अशा वेळेला असा निर्णय येणं तुम्ही कसं बघता याकडे? आम्ही आरक्षणामध्ये जी तरतूद नाही आहे कानूनमध्ये, तरतूद नसताना जर कोणत्या पॉलिटिकल पार्टीज असे निर्णय घेत असतील ज्याच्यामुळे सगळ्यांची दिशाभूल होत असते, ते निर्णय बरोबर नाही, योग्य नाही. राज्यकर्ते म्हणून तुम्ही पालक आहात सगळ्या जनतेचे. जर प्रावधान नव्हता तर तुम्ही आमची एक विशिष्ट समाजाची सगळ्या लोकांची दिशाभूल केली तो निर्णय घेऊन, तो नवीन कानून बनवून. आणि शेवटी काय झालं? 2 वर्ष अथक परिश्रम सगळ्यांनी घेतले, याचिकेकर्त्यांनी आणि विरोधकांनी. आम्ही म्हणायचो की कानून मध्ये प्रावधान नाही, कानून बनवला आहे. ते म्हणायचे की आरक्षण टिकलं पाहिजे. हे कशामुळे झालं? अरे आपसी समन्वय, जातीगत समीकरण तुम्ही पुढे पुढे ढकलतात आणि आपसात भांडणं लावतात लोकांमध्ये, विविध समाजांमध्ये. कानून मध्ये जर प्रावधान नव्हता तर तुम्ही तो कानून कशाला बनवला? आणि त्या कानूनमुळे झाली आणि नुकसान झालं. 2 वर्षात किती नुकसान झालं आहे सगळ्यांचं, याचा कोणी विचार करणार? तुमची काय मागणी आहे? त्याची जबाबदारी मग कोणाची? आमची मागणी पहिलेपासून आरक्षणामध्ये मर्यादा असायला पाहिजे हीच होती आधीपासून, आणि आताही तीच आहे. कानूनच्या अनुसार सगळ्यांनी वागलं पाहिजे. ते नेते मंडळी असो, राज्यकर्ते असो की सामान्य माणूस असो. मी एक सामान्य माणूस आहे, मला तुम्ही अलाउ करता का कानूनचं उल्लंघन करायला? तुम्हाला असं म्हणायचंय का, तुम्हाला लद्दर सर, तुम्हाला असं म्हणायचंय का की आता जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय तो मान्य करायला पाहिजे, यानंतर आरक्षणासाठी प्रयत्न करायला नाही पाहिजे? बिलकुल बिलकुल. कानून प्रती सगळ्यांची आस्था असायला पाहिजे. कानूननी दिलं ना की तुम्ही चूक केली, तुम्ही आपली चूक कबूल केली पाहिजे. तुम्ही माफी मागायला पाहिजे सगळ्यांसमोर की आमची चूक झाली, आम्ही दिशाभूल केली. हजारो विद्यार्थ्यांना आम्ही अशा परिस्थितीत टाकलं, खूप कठीण परिस्थितीत टाकलं, त्यांचं नुकसान आमच्या हातून झालं, आम्हाला माफ करा. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे ज्या लद्दर सरांचं म्हणणं आहे की जो कायदा आता आहे आणि जिथं आपल्याला सरकारनं लिमिट टाकलेली आहे किंवा ज्याची लिमिट सुप्रीम कोर्टानं जी अधोरेखित केली आहे इंदिरा साहनी खटल्याचा आधार घेऊन, तीच आपण मान्य करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण प्रयत्न करणं सोडून दिलं पाहिजे. पण आता त्या गोष्टीला सुद्धा 20-30 वर्ष उलटून गेलेली आहेत. सामाजिक राजकीय संदर्भ बदललेले आहेत, आपल्याकडची परिस्थिती बदललेली आहे, इकॉनॉमिक्स सगळं आणि त्याचं डायमेन्शन बदललेलं आहे. त्याच्यामुळं हे इथंच थांबावं का, किंवा अशा पद्धतीनं जर एखाद्या शिक्षणामध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये जे विकर सेक्शन आहे की जो एखाद्या खास समाजातला आहे म्हणून त्याला नाकारावं का, की जर तो विकर असेल तर त्याला आपण पाठबळ देऊ नये का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळेच या खटल्यानंतर किंवा या सगळ्या निर्णयानंतर आपल्यासमोर ऑप्शन्स काय असणार आहेत त्याची चर्चा करणार आहोत. छोट्याशा ब्रेकनंतर कुठे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. सरकारनं रद्द ठरवलेला आहे, पण पुढे काय हा एक प्रश्न जो आहे तो यक्ष प्रश्न म्हणून आपल्या सर्वांसमोर, राज्यातल्या जनतेसमोर, मराठा समाजासमोर, राजकीय वर्तुळासमोर उभा राहिलेला आहे. आपल्यासोबत श्रीहरी आणे आहेत. आणि सर, आता तुम्हाला याच्यामध्ये काय पर्याय दिसतात? पुढे काय होऊ शकतं याच्यामध्ये? याच्यातून मार्ग निघू शकतो. त्याला थोडं सामंजस्य दाखवावं लागेल आणि थोडं एकमेकांना सांभाळून पुढे चालायची तयारी दाखवावी लागेल. मी आधी थोडक्यात सांगतो की काय मार्ग आहे तो. याबाबत विनोदजी पाटील आपल्या बरोबर आहेतच, तेही सांगतील. याच्याबद्दल अनेक वेळा चर्चा झालेली आहे. मुख्यतः घटनेमध्ये 2 रिझर्वेशन सांगितले आहेत, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब. शेड्यूल कास्टला 15% जातं, शेड्यूल ट्राईबला 7.5% जातं. असं टोटल रिझर्वेशन जे आपल्याला बदलता येत नाही ते 22.5% आहे. 100%मधून 22.5% गेले तर उरतात 77.5%. आता ह्या 77.5 ला लक्षात घेऊन टोटल 50% ओपनला ठेवून उरलेलं सगळं रिझर्वेशन शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब सोडून इतरांना देता येतं. प्रत्येक राज्याला हे करता येतं.
थोडक्यात आपल्याला 27.5% सरकारी नोकऱ्या, शिक्षणातल्या जागा, शाळा कॉलेजेस मधल्या ऍडमिशन्स या रिझर्वेशन मध्ये घेता येतात. SC ST सोडून 50% सोडून थोडक्यात इंदिरा स्वामीच्या कक्षेत बसून आपल्याला 27.5% नोकऱ्या आणि शैक्षणिक सीटा लोकांना देता येतात. हे करताना ऑलरेडी ज्यांना आपण ओबीसी म्हटलंय त्यांनी ही जागा व्यापलेली आहे. मराठ्यांना याच्यात घेता आलं असतं, पण त्याच्यामुळे काही ओबीसींना स्वतःच थोडं सोडावं लागलं. कोणत्याही सरकारची इच्छा नाही की कोणाचं तरी काढून दुसऱ्याला द्या. त्याच्यामुळे प्रत्येक जण नवीन घुसडत असतो आणि त्याचं बर्डन जे येतं ते लड्डा साहेबांनी सांगितलं तसं ते ओपन कॅटेगरीवर येतं. शेवटी 50% जो बाकीच्या लोकांकरता भाग आहे त्याच्यातून तोडून नवीन कॅटेगरी निर्माण करून ओबीसीचा वर्ग मोठा केला. अच्छा, सुरुवातीपासून मराठा समाजातला एक विशिष्ट सेक्शन आहे त्यांचं हे म्हणणं होतं की तुम्ही असं न करता एक्झिस्टिंग ओबीसी कॅटेगरी मध्ये मराठ्यांना रिझर्वेशन द्या. बरं, आज जर तसं केलं तर हा प्रश्न अजूनही सुटू शकतो. कायद्यामध्ये असणारे 50% वगळणे वगळला बरोबर. याच्यामध्ये ओबीसी याच्यामध्ये मराठ्यांना जरूर बसवा. याच्याकरता बाकीच्या ओबीसींना थोडं स्वतःच सोडावं लागेल. याची तयारी असेल तर होईल. नक्की नक्की. विनोद पाटील आता हा एक मोठा गहन प्रश्न होऊन बसलाय की सगळ्यांनी थोडं सोडायचं म्हणजे द्यायचं आपल्या हातातलं थोडं ही तयारी झाली पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांचा समन्वय पाहिजे. त्यासाठी सगळे राजकीय सामाजिक सगळे धुरीणी एकत्र आले पाहिजेत तर हा प्रश्न सुटू शकतो सोप्या पद्धतीने असं म्हणतात. आणि सर होऊ शकतंय? नाही, स्पष्ट जर बोलायचं ठरलं तर कोणत्याही राजकीय पक्षाची इच्छाशक्ती नसणार की दोन प्रवाहामध्ये वाद झाला पाहिजे. आणि या अगोदर देखील ही मागणी झाली होती. कोणी पण राज्याचं मुख्यमंत्री झालं तर हा निर्णय कोणाला कमी करण्याचा कोणीच घेऊ शकत नाही. बरोबर. आणि आम्ही सुरुवातीपासून भूमिका ठेवली की कोणाचं कमी करू नका, मात्र आम्हाला द्या. आणि मात्र आम्हाला देण्याची जी काही व्याख्या आहे ती कायद्याच्या चौकटीमध्ये बसावी. ती कशी बसवावी? अहो, आता 50%चा जो मर्यादा आहे तर 50% आज महाराष्ट्रात 52% आहे. देशामध्ये 50+ EWS 10 आहे. असं प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे कायद्यामध्ये याला काय मार्ग काढता येईल तोच मार्ग काढणं अपेक्षित आहे. आम्ही असं कधीच म्हणणार नाही कोणाचं कमी करा, आम्हाला जरूर द्या आणि आम्हाला दिलंच पाहिजे ही मागणी मात्र आमची कायम राहील. पण तुमच्याकडे काही उपाय आहे का त्याच्यामध्ये? जसं आणे सरांनी एक उपाय सुचवला, आता जर परत घ्यायचं असेल आपल्याला आरक्षणाच्या दृष्टीनं काही पावलं टाकायची असतील तर काही उपाय आहे तुमच्याकडे? कारण तुम्ही बरीच वर्षे असं सगळ्याबद्दल अभ्यास करताय. याच्यामध्ये उपाय म्हणजे नेमकं तोच आहे की सुप्रीम कोर्टाने ज्या 2 मुद्द्यांवर आरक्षण रद्द केलं या 2 मुद्द्याला आणखीन कुठल्या पद्धतीने काय मांडणी करून याच्यामध्ये मार्ग काढता येऊ शकतो. कारण आता आमच्यासोबत 2दा धोका झालाय. या अगोदर मिळालं होतं ते 2014चे विद्यार्थी लटकलेले आहेत, 2019-20चे विद्यार्थी लटकले आहेत. वारंवार आम्ही स्वतः एका गड्ड्यात चाललोय चुकीच्या पद्धतीने आरक्षण घेऊन. मागा हायकोर्टाने तो कायदा रद्द केला, हा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला. याच्यामध्ये विद्यार्थ्यांची काहीच चूक नाही. आणि पर्याय सरकारने काढायचा असतो, मागणी जनतेने करायची असते. आम्ही एखादा पर्याय दिला तो उद्या टिकला नाही तर सरकार म्हणणार तुम्ही अमुक पर्याय दिला होता. सरकार कशाला म्हणता, मायबाप कशाला म्हणता, हे सरकारने ठरवायचं. त्यांच्याकडे विधितज्ञांची फौज आहे. फक्त राजकारण बाजूला सोडून सिरियसली विचार जर केला तर याच्यामध्ये 100% पर्याय निघू शकतो. आणि तो पर्याय निघेपर्यंत सरकारच्या हातामध्ये असलेल्या गोष्टी तात्काळ जाहीर केल्या पाहिजे. हे जर जाहीर झालं तर आम्हाला देखील कुठे विश्वास होईल की सरकार आमच्या बाबत सिरियस आहे. राठोड सर, अत्यंत महत्वाचा मुद्दा इथं मांडला विनोद पाटीलांनी की ते म्हणतात की कोणीही असं तयार होणार नाही, 2 सेक्शन्समध्ये वाद व्हावा ही कोणाची इच्छा नसणार आणि त्याच्यामुळे एक वेगळंच रांगडं काहीतरी निर्माण होऊ शकतं अशी त्यांना भीती आहे. काय पर्याय वाटतं तुम्हाला की याच्या पुढे जर जायचं असेल आणि जर वेळखाऊ प्रक्रिया करायची नसेल तर? कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा बरीच वर्ष गेलीत, आपली 4-5 वर्ष झाली. आरक्षणाची मागणी गेल्या 20-30 वर्षांपासून होत होती, ती 2018 मध्ये झाली, 19 मध्ये कायदा झाला आणि आता तो परत 2021 येईपर्यंत स्ट्रकडाऊन झाला.
अभिजितजी, झाली ती फसवणूक खूप झाली. आता तुम्ही कोर्टाचं नाव घेऊ नका. राज्य सरकारला अधिकार आहे. मी परत सांगतो, आज राज्य सरकारच्या वतीने जे सांगण्यात आलं की आता आम्ही राष्ट्रपतीकडे जाऊ, पंतप्रधानाकडे जाऊ, चुकीचं आहे. कुठल्या कलमाखाली तुम्ही जाणार आहात, कुठल्या आर्टिकल खाली तुम्ही जाणार आहात, हे चुकीचं आहे. राज्य सरकारला पूर्ण अधिकार आहे. मी अनेक दिवस सांगतो, पर्याय आहे. मी अनेक आपल्या इथं टेबल डिस्कशन वर सांगितलेलं आहे, पर्याय तो स्वीकारा. मराठा समाजाने सुद्धा पुढे 2 पावलं पुढे यायला पाहिजे. आणि आमचा तर प्रश्न नाही, ओबीसी तयार होईल या सगळ्या गोष्टीला, कारण आम्हाला 12 सब कॅटेगरायझेशनचा इश्यू आहे. हे जेव्हा इंदिरा साहनी केसमध्ये झालं होतं की श्रीहरी माने साहेब, अणे साहेबांना माहित आहे, त्यांच्याशी मी सहमत आहे. त्यांना ते क्लॅरिफिकेशन करून सांगता आलं नाही. मी परत सांगतो, त्यांना काय म्हणायचं होतं, याच्यात सब कॅटेगरायझेशन करायचं आहे ओबीसीचं, आणि त्यामुळे जे 50%च्या आतच आपण करू शकतो. आणि आदरणीय 9 जजेसनी हा निकाल दिलेला आहे की तुम्ही सब कॅटेगरायझेशन करा, विभागणी करा. आणि हे जर करत असाल तर त्या राज्याला अधिकार आहे का, ते वैध असेल का, तर येस ते वैध असेल असा निर्णय देऊन ठेवलेला आहे. अणे साहेबांना माहित आहे. आणि सर तुम्हाला हेच म्हणायचं, आणि सर तुम्हाला हेच म्हणायचं होतं, हा सब कॅटेगरायझेशनचा मुद्दा बरोबर आहे. ओबीसीच्या अंतर्गत जर मराठ्यांना घेता आलं तर ह्याला सब कॅटेगरायझेशन म्हणता येईल. प्रश्न आपल्याला जो मांडण्यात आला विनोद पाटील साहेबांकडून तो असा की कोणता माणूस तयार होईल स्वतःच थोडंसं सोडून दुसऱ्याला द्यायला. आता हा कम्प्लिटली राजकारणाचा भाग होतो. जर प्रगल्भ नेता असेल, प्रत्येक जणांनी अर्धा टक्का स्वतःच सोडलं तरी आज मराठा समाजाला ओबीसी मध्ये स्थान मिळतं. आज आपण प्रश्नच सोडवायचा नाही आणि नुसतं काहीतरी त्याच्यावर वाद घालायचा, याच्यात अर्थ नसतो. नाहीतर मग घटना दुरुस्ती करा, ते देशाचं मत घ्यावं लागेल. सगळे तयार होतील. आरक्षणाची मांडणी नीटपणे केली पाहिजे. मी जे काही सांगतो ते नीटपणे समजून घेतलं पाहिजे. राठोड सर, सगळे तयार होतील असं पॅनल डिस्कशन मध्ये म्हणणं सोपं आहे, मात्र एका राजकीय व्यासपीठावरती सगळे येऊन आणि संसदेत आणि सगळ्या व्यासपीठांवरती ते एकत्र येऊन कायद्याच्या चौकटीत बसवेपर्यंत सगळ्यांनी एक राहणं ही खरी कसोटी आहे. 102व्या घटना दुरुस्तीबद्दल पण प्रश्न उपस्थित झाले होते की आपण जो कायदा केला तो 102व्या घटना दुरुस्तीच्या आधी केला की नंतर केला, कारण त्याच्यावरून सुद्धा 2 मतप्रवाह आहेत. नेमकं तिथे पण काय गडबड झाली आहे का, याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार. एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेक नंतर आपण परत येतो. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. तर मराठा आरक्षणाचा कायदा रद्द झाल्यानं मोठा सेटबॅक जो बसलेला आहे तो मराठा तरुणांना, मराठा समाजाला आणि पर्यायानं राज्य सरकारलाही बसलेला आहे. आणि सगळ्या समाजाची इच्छा होती की मराठा समाजातल्या विकर सेक्शन्सला याचा फायदा मिळाला पाहिजे. तर आपण सर चर्चा करत होतो, मी अणे सरांकडे जाईल पुन्हा एकदा. अणे सर, 2 मुद्दे उपस्थित झाले होते. त्यातला एक मुद्दा ज्याची चर्चा आपण सुरुवातीला केली, नंतर आपण ऑप्शन्स तपासले आणि आता शेवटचा आपल्याकडे एक छोटी कमी वेळ राहिला, पण त्यातली चर्चा व्हायला हवी असं वाटतं की 102वी घटना दुरुस्तीच्या आधी आपण कायदा केलेला होता की नंतर केलेला होता, की ज्याचाही आधार सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. कारण आता त्याच्यामध्ये सुद्धा 2 बाजू समोर येऊ लागल्यात. प्रशांत केंजळे कदाचित याच्यावर जास्त स्पष्टपणे सांगतील, पण माझ्या माहितीप्रमाणे 102री घटना दुरुस्ती 11/8/2018 नोटिफाय झाली. बरं. 11 ऑगस्ट 2018. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आपल्या स्टेटच्या कायद्यामध्ये 2019च्या घटना दुरुस्तीने आणण्यात आला. घटना दुरुस्ती नव्हे, कायद्याच्या दुरुस्तीने. म्हणजे 2019 मध्ये जर आला तर माझ्या मते त्यावेळेला ऑलरेडी घटना दुरुस्ती झालेली होती आणि त्याच्यामुळे हे घटना दुरुस्तीच्या स्थितीमध्ये असा कायदा करायच्या करता प्रेसिडेंटकडे जायला हवं का नको याचा विचार तेव्हाच्या सरकारने करायला हवा होता. ऍडव्होकेट केंजळे, तुमचं काय मत आहे याच्याबद्दल, की हे नेमकं आधी झालं होतं की नंतर? कारण त्याच्यामध्ये 2 मतप्रवाह आहेत आणि त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप पण होऊ लागलेत. भाजप म्हणते की तुम्हाला फक्त जाऊन इतकंच सांगायचं होतं की कायदा आमचा आधीचाच आहे, आम्ही फक्त अमेंडमेंट करतोय त्याच्यामध्ये.
भाजपा सध्या जे काही म्हणताय त्याचा कदाचित असाही अर्थ असू शकतो की ते 2014च्या कायद्याला रेफर करतायत आणि ते 2018चा कायदा जो आला ते म्हणतात ते अमेंडमेंट होणार, पण 2018चा कायदा हा पूर्णपणे नवीन होणार. आणि जसं आने सर म्हणते ते योग्य आहे की पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट झालेली आहे आणि त्याच्यानंतर मराठा आरक्षणाचा कायदा अस्तित्वात आलेला आहे. पण त्यावेळेला जेव्हा हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळेला ही गोष्ट कुणालाही क्लिअर नव्हती की हे राज्याचे अधिकार अबाधित राहिलेत का नाहीत. कारण ज्या वेळेला हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल झालं आणि हायकोर्टमध्ये आर्ग्युमेंट झाले तेव्हा केंद्राच्या वतीनं सांगण्यात आलं की राज्याचे अधिकार काढून घेतलेले नाहीत. त्यामुळे हायकोर्टानं या बाजूने निकाल दिला होता की 342A जरी अमेंडमेंट झाली असेल तरी सुद्धा राज्यांना अधिकार राहतात, अबाधित राहतात बॅकवर्ड क्लास कार्व आउट करायचे. सेम आर्ग्युमेंट केंद्राने सुप्रीम कोर्टात सुद्धा केलेले आहेत. त्याच्यामुळेच आपण जर बघितलं तर या तिसऱ्या मुद्द्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये एक दुफळी झालेली आहे. 3 जजेस म्हणतायत की जो अधिकार आहे तो केंद्राकडे राहतो आणि राज्य फक्त रेकमेंड करू शकतात, आणि 2 जजेस म्हणतात की केंद्राचा अधिकार वेगळा आहे, राज्याचा अधिकार वेगळा आहे, राज्य स्वतःचे अधिकार अबाधित ठेवून बॅकवर्ड क्लास एक सेपरेट काढू शकतात. नक्कीच नक्कीच. मी पुन्हा एकदा आणे सर, मी तुमच्याकडे यासाठी येतो. मी पुन्हा एकदा म्हणतोय की आम्हाला हे सगळं प्रकरण समजून घ्यायचंय, कारण राजकीय आरोप प्रत्यारोपामध्ये गोष्टी होत राहतात, पण सामान्य जनतेला, पत्रकारांना, अभ्यासकांना ह्या गोष्टी कळायला पाहिजेत. म्हणून मी हा प्रश्न विचारतो आहे की जसं की केंद्र सरकारचे वकील येऊन किंवा विधिज्ञ येऊन जर सुप्रीम कोर्टात सांगत असतील की राज्य सरकारला अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्टातले 3 जजेस जर तो नाकारत असतील तर हे आधीच नोटिफाय होणं किंवा आधी अधोरेखित होणं कायद्यामध्ये ते स्पष्ट नाहीये का की हे अधिकार राज्याला राहतात किंवा नाही राहत? कायद्यामध्ये जर ते स्पष्ट असेल तर मग हे प्रश्न उपस्थित होण्याचं कारणच नाहीये परत कोर्टामध्ये. नाही, इतका स्पष्टपणे नाही दिल्या गेलेलं आहे. भाषा असते त्या प्रोव्हिजनची, त्या आर्टिकलची, घटनेच्या आर्टिकलची जी भाषा असते त्याचं इंटरप्रिटेशन होतं. या भाषेचा काय अर्थ आहे? काही वकील म्हणतात असा अर्थ आहे, काही वकील म्हणतात असा अर्थ आहे. जजेस स्वतःची विचारशक्ती वापरून ठरवतात की कुठला अर्थ बरोबर आहे किंवा त्यांच्या पर्यायाने चौथाच अर्थ बाहेर काढू शकतात. हे होत राहतं. आज ठरलेला अर्थ उद्या सुद्धा कायम राहील हे निश्चित नाही. नवीन बेंचेस येऊन पुन्हा त्याच्यावर आर्ग्युमेंट झाली की पुन्हा अर्थ बदलू शकतो. हे अनेक वेळेला होतं. ही काही सायंटिफिक प्रक्रिया नाहीये की इतकं ऑक्सिजन घाला, इतकं हायड्रोजन घाला म्हणजे अमुक गोष्ट निर्माण होईल, तसं नाहीये हे. त्याच्यामुळे ही द्विधा मनस्थिती नेहमीच कायम राहते. आजच्या मिनिटाला काय परिस्थिती आहे तर आजच्या मिनिटाला ही परिस्थिती आहे की 3 न्यायमूर्ती म्हणतायत की केंद्राला अधिकार आहे, 2 म्हणतायत की राज्यांना सुद्धा अधिकार आहेत. आता 3 म्हणतायत त्याला नेहमीच जास्त मान्यता मिळते आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने चालावं लागतं. ते बदलायचं असेल तर रिव्ह्यू मागा, ते बदलायचं असेल तर कायदा बदला. हे करता येतं ना, करता येतं, पण प्रोसेस लेंदी आहे आणि या सगळ्यामध्ये जो मानसिक धक्का जो मराठा समाजाला बसलाय तो सर्वात जास्त मोठा आहे. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत. विनोदजी, आपल्याकडे 30 सेकंद आहेत. तुम्ही मराठा तरुणांना आता काय आवाहन कराल? कारण डिस्ट्रेस खूप जास्त आहे, मुलं स्ट्रेसमध्ये आहेत, तणाव प्रचंड आहे आणि याच्यामध्ये ही सगळी परिस्थिती पण आत्ताची कोविडची आहे आणि हा सगळा जो त्यांच्यासाठीचे ही अत्यंत कठीण काळ आहे. अशा काळात तुम्ही काय आवाहन कराल? निश्चित माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांना आणि आमचं सर्वांचं एकच म्हणणं आहे की आपण सर्वांनी संयम ठेवला पाहिजे. कोरोनाची महामारी अशा वेळेस आपण शांतपणे न्यायालयाच्या निर्णयाची प्रत आल्यानंतर याच्यामधून काय आपण पुढे गेलं पाहिजे, कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे याचा प्रयत्न आपण निश्चित करू. आणि सगळ्यांच्या वतीने राज्य सरकारला देखील आमची विनंती आहे की तुमच्या हातात असलेल्या काही गोष्टी आपण तात्काळ जाहीर कराव्या, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष राहणार नाही, एक भरोसा निर्माण होईल की सरकार आमच्या बाजूने उभा आहे. नक्कीच नक्कीच. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो शेवटी विनोद पाटील यांनी मांडलेला आहे की आपल्याला याच्यातून हा इमोशनल प्रश्न आहे, तितका सामाजिक आणि राजकीय मोठा गंभीर प्रश्न सुद्धा आहे, पण आता मुलांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत आणि या तीव्र भावना असताना सरकारनं त्यांचे पूर्ण प्रयत्न करून हे जे समोर वाढलेलं ताट होतं ते एका निर्णयानं बाजूला कुणीतरी घेतलेलं आहे त्यांच्या समोरून, ते पुन्हा त्यांच्या समोर यावं यासाठी टोकाचे प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. विरोधकांनी त्याला पूर्ण साथ देणं गरजेचं आहे आणि सगळ्या समाज समूहांनी सुद्धा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण आशा करूयात की पुन्हा अशा पद्धतीच्या आत्ताची जी लढाई आहे ती लढाई पुन्हा लवकरात लवकर कोर्टाच्या माध्यमातून सरकार लढेल आणि आरक्षणाचा जो चेंडू आहे जो कोर्टानं बाजूला ठेवलाय तो पुन्हा ते आरक्षणाचं ताट
मराठा समाजाच्या समोर येईल अशी अपेक्षा करूयात आणि आपण सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आपण पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.